आज महायुतीचे आमचे अधिकृत उमेदवार सईद भैया खान यांचा या सर्व आजच्या दिवशी आपल्या सर्वांच्या मतदाराच्या आशीर्वादातून म्हणा विजय निश्चित आम्हाला खात्री आहे की होण्यात काही अडचण नाही. कारण महायुतीचं संख्याबळ बघितलं आणि सर्वच महायुतीमधले पक्ष असतील सगळे सहकार्य चांगल्या पद्धतीनं करीत असून भैयाचं देखील सर्वच मतदारापर्यंत पोहोचून प्रत्येक मतदाराचा विश्वास संपादन करून त्यांच्या येणाऱ्या काळात ज्या बी काही अडीअडचणी आहेत त्या एकदम 100% त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता चांगल्या पद्धतीनं जे काम करून दाखवण्याचं त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि ते निश्चित करतील. कारण इथून मागच्या काळात त्यांनी अल्पावधीतच एक चांगलं नाव या जिल्ह्यामध्ये कमवलेलं आहे आणि ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या मनातलं एक नाव आहे. हे कुणी किती जरी समजा आज कुलतापा दिल्या किंवा कोणतेही जरी समजा आज हे केलं तरी भैयाचा विजय निश्चित आहे, त्याच्यात आम्हाला ते मात्र शंका नाही. आणि आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात निवडणूक तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सर्वच तिघही महायुतीच्या नेत्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने सर्वच मतदार चांगल्या प्रकारे आम्हाला आशीर्वादरूपी मत देऊन सईद भैयाला भरघोस मताने विजय करतील ही आम्हाला 100% खात्री आहे. तेच या निवडणुकीतून आपल्याला 22 तारखेला येणाऱ्या दिसून येईल हे ठाम विश्वास आमच्या मनामध्ये. तसं काहीच नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, आज निवडणूक म्हणलं की प्रक्रिया सर्व गोष्टी आल्या, इथं कुठल्याच पद्धतीचा गैरवापर नाही आहे किंवा सत्तेचा कुठला दुरुपयोग केला गेला नाही. उलटं लोकांपर्यंत मतदारापर्यंत एक चांगल्या पद्धतीनं पोहोचून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा, कारण आपण मागील काळात पाहिलं असेल की आपण बाहेरचे जे उमेदवार होते त्यांच्याकडून जे मतदार आहेत त्यांना कुठल्याच पद्धतीचं सहकार्य किंवा 5-6 वर्षात त्यांच्याकडून जी अपेक्षा ज्या मतदारांनी व्यक्त केली होती ती कुठलीच त्यांच्याकडून पूर्ण केलेली नव्हती. त्याचा एक कुठंतरी रोष म्हणून स्थानिक हे उमेदवार दिलेले हे सर्वच जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि लहानातल्या लहान घटकाला आपल्यामध्ये सामावून घेऊन जी विकासाची गती आहे या जिल्ह्यामध्ये ती वाढवून आपल्याला येणाऱ्या काळात महायुतीचा भक्कम असा पाठिंबा या उमेदवाराला भेटत आहे. आणि याच उमेदवाराच्या रूपानं या मतदारसंघात परभणी असन हिंगोली असन सगळेच आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत इथले स्थानिक जे असतील हिंगोलीचे असतील त्यांचं देखील खूप मोलाचं योगदान या भैयाला लागलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला ठाम विश्वास आहे की या निवडणुकीत 100% विजय निश्चित आहे.